नमस्कार, मी राहुल नकाते. काही दिवसापूर्वी मी छत्रपती संभाजी महाराजांची काही पुस्तकं मागवली होती. ती आली आहेत आता माझ्याकडं आणि तीच थोडं चाळत बसलोय. त्यातलं पहिलं पुस्तक आहे बुधभूषण. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे मला आवर्जून वाचायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी लिहिलेलं छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा. यातला एक चिकित्सा या शब्दामुळे मला या पुस्तकाची उत्सुकता वाढलेली आहे. ते मी वाचून घेणार आहे. यानंतर मी तिसरं पुस्तक मागवलंय इतिहास तज्ञ वासी बेंद्रे सरांचं छत्रपती संभाजी महाराज. हे खूप जुनं पुस्तक आहे, तर हेही मी वाचणार आहे. आता तुम्ही म्हणाल की तू शिवाजी सावंतांचं छावा पुस्तकही वाच. त्याच्यावर तर आत्ताचा छावा चित्रपट प्रकाशित झालेला आहे. मला काही मित्रांनी आवर्जून सांगितलं तू हा चित्रपट बघायला पाहिजेस. तू हा चित्रपट बघितला नाहीस तर तू मराठी माणूस कसला, असंही एकाने म्हटलं. त्यावेळेला मी बरोबर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान आपल्याला असायलाच पाहिजे. या मराठी मातीचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असला पाहिजे आणि मलाही तो आहे. पण नुसतं चित्रपट पाहून तो अभिमान आहे असं होत नाही. छत्रपती संभाजी महाराजांची छावा ही कादंबरी ही 800 पानाची कादंबरी मी इसवी सन 2005 साली वाचलेली आहे. म्हणजे माझ्या वयाच्या 25व्या वर्षी मी ही कादंबरी पूर्ण वाचलेली आहे. आणि त्यावेळेला याच खुर्चीत बसून मी ढसाढसा रडलो होतो ज्यावेळी ही कादंबरी पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2025 साली म्हणजे परवाच्या फेब्रुवारी छावा चित्रपट रिलीज झाला आणि 19 फेब्रुवारी 2025 माझं निश्चयी चारित्र्य संकल्प राज स्वहृदयी स्थापनेचं हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याच्यानंतर काही दिवसांनी असंच मी घरची कामं करत असताना मी विचारात होतो आणि एकदम थबकलो आणि गारकन मागं वळलो आणि या माझ्या कपाटाकडे आलो. मग मी तिथं एक डायरी शोधायला लागलो. ती डायरी शोधूपर्यंत माझ्या मनाची घालमेल चालू झाली होती. कारण मला लक्षात आलं की याच डायरीमध्ये माझ्या या नवीन पुस्तकाची बीजं रोवली गेली आहे. त्यानंतर मला माझे त्यातील नेमके लिखाण सापडत नव्हते. ते शोधण्यासाठी माझा अर्धा पाऊण तास गेला. इथेच उभारून मी ते शोधत होतो. त्यानंतर मला हळूहळू असं लक्षात आलं, त्यावेळी रडल्यामुळं मी लिखाणच करू शकलो नाही. पण माझ्या मनाशी मी पक्का निश्चय केला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान, हे याचं ऋण मला फेडणं कधीच शक्य नाही. पण म्हणून असं चुका जगणं आता मला मान्य नाही. या छत्रपतींनी आपल्या कोणताही स्वार्थ न धरता आपल्यासाठी इतकं त्याग केलेला आहे. त्या त्यागाची पोचपावती म्हणून मी जरी सामान्य किरकोळ मनुष्य असलो तरीही त्यांच्यासाठी मी माझा स्वतःचा थोडा तरी स्वलोभ कमी करायला हवा आणि तो मी करायचं चालू केलंय. हीच मनाशी पक्की खूणगाठ बांधून मी माझ्या आयुष्याची पुढची वाटचाल चालू केली. आपल्या चरितार्थाचं काम सोडून आपण वेगळं काहीतरी या मातीसाठी करायचं हे माझं मन मला सारखं सांगत होतं. आणि त्याचंच फलस्वरूप म्हणून मी 2023 साली हे माझं पुस्तक लिहायला हाती घेतलं. त्याला मला 2 वर्ष त्या पुस्तकाला मी वेळ दिला व ते पुस्तक लिहिलं. या लिखाणातून त्यांचे नैतिक कार्य आणि आचरण आपणामध्ये आणि समाजामध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. त्यासाठीचं लिखाण करून मी छत्रपती शिवरायांच्यावरचं निश्चयी चारित्र्य राज स्वहृदयी स्थापनेचं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आता राहिला विषय चित्रपटाचा. छावा चित्रपट जसा रिलीज झाला तसा तो जगभरात गाजला. महाराष्ट्राने तर तो डोक्यावर उचलून धरला. चित्रपटातून असे प्रसंग पाहणे, अनुभवणे हे आता सहज शक्य झाले
याला विज्ञानाची किमया म्हणायची आणि कलाकारांची मेहनत, बरोबर आहे ना? पण सवंगड्यानो, 2005 साली ज्यावेळी मी छावा कादंबरी वाचायला सुरू केली, त्यावेळेला मी छत्रपती संभाजी महाराजांचे संपूर्ण कार्य माझ्या मनामध्ये साठवत गेलो. त्यातल्या प्रत्येक प्रसंगाबरोबर मला छत्रपती संभाजी महाराज माझ्या मनामध्ये रुजत गेले. ज्या वेळेला त्यांचे असहनीय वेदना आणि त्यांच्यावर जे अत्याचार झाले आणि मी तळमळत होतो, त्या कादंबरीतून मला ना औरंगजेब दिसला, ना फितुरीचे कोणी लोक दिसले. माझ्या मनात आणि विचारात फक्त आणि फक्त संभाजी महाराज आणि त्यांची दैदिप्यमान कारकीर्द राहिली. ही इतक्या कमी वेळात इतका मोठा त्याग करू शकतात, तर या स्वातंत्र्यात राहताना मला त्याची जाण ठेवली पाहिजे हे मी पक्क ठरवलं त्यावेळेला. बाकी असा निश्चय मला चित्रपट पाहून येणाऱ्या लोकांमध्ये दिसला नाही. बिथरलेली मनं, दुसऱ्याबद्दलची चीड आणि इतरांचा करत असलेला द्वेष, अशीच लोक मला दिसली. त्यामुळं मला असं वाटलं की माझ्या मनात जी निश्चयी, धाडशी तरुण छत्रपती संभाजी महाराजांची आणि महाराणी येसूबाईंची जी प्रतिमा आहे तीच राहू दे. उगाच इतरांची तोंड बघून माझं मन मी कशाला कलुषित करून घेऊ. सवंगड्यानो, हाच फरक असतो बघण्यात आणि वाचनात. आपल्या राजांना आपण दैवत मानतो, त्यांना असं नुसतं चित्रपटात बघून नाही कळणार. त्यांचं चरित्र आपण वाचलं पाहिजे, पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. तेव्हा कुठं ते आपल्या आचरणात येतील आणि आपला समाज नैतिक विचारानं जागृत होईल. नुसता घोषणा देऊन आणि अश्रू गाळून नाही चालणार. आपल्या कर्तृत्वानं त्यांना पुनर्जीवित करायचं असेल तर त्यासाठी माझं हे पुस्तक आहे ना, ते आपल्यासाठी फार समर्पक आहे. राग मानू नका सवंगड्यानो, माझं पुस्तक पाहिजे तर तुम्ही नका वाचू, पण आपल्या मराठीचा इतिहास, आपल्या राजांचा इतिहास हा वाचला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे, तो आपल्या कर्तृत्वातून जगाला दाखवायला पाहिजे. इतकंच बोलवून मी माझ्या भावना व्यक्त करणे थांबवतो. जय महाराष्ट्र.